महाराज एवढं काय बघताय? अंधार. राहुजी, ही पहिलीच अशी मोहीम आहे जी आमच्याकरता इतकी अंधारात आहे. महाराज, आज 7 दिवस झाले. मोहिमेबद्दल रायगडावर काहीच माहिती नाही. नक्की झालंय खंबीर आहे तिकडे. पण तरीही मला वाटतं आणखीन एक 10,000ची तुकडी घेऊन आपण स्वतः निघावं. गरज नाही. प्रतापरावांसारखा योद्धा गेल्यानंतर ज्या विश्वासानं त्याला सरसेनापती बनवलं, त्याच विश्वासानं या मोहिमेकडे पहा. तो चुकणार नाही. आणि तो पेडगावचा 1.5 शहाणा काय जड आहे का त्याला? हो, जडच आहेत. कारण लढणारे इथे कुरकुंभ मध्ये देवदर्शन करतायत आणि थकलेले वयस्कर शत्रूवर सोडलेत. नक्की काय करायचंय आपल्याला? आता जे काही करायचं ते बैरजी आल्यावरच. एवढंच सावध जायचं होतं तर मग ही एवढी अवघड मोहीम आखली कशाला? म्हटलं कधीतरी तुमच्या झरकडवाक्यानी जावं. राव, या समजा तलवारींच्या दार काढून झाल्यात, बघून घ्या एकदा. काय सर्जेराव, गनिमाला गुदगुल्या नाही करायच्या, कापायचं आहे. निदान नानाजी पंतांच्या जिबी एवढी तरी काढा की दार. सर्जेराव, त्या धार लावलेल्या तलवारी म्यानात टाका. देवदर्शनाला कशाला पाहिजेत तलवारी? जा, देव नसलेल्या देवळात दर्शन घेऊन या. हे बघा, पेडगाव पासून आपण फक्त 6 कोसांवर आहोत. 7 दिवस झाले बहिर्जीचा पत्ता नाही. बहिर्जी येणार नानाजी पंत? अहो, येणार येणार येणार, कधी येणार? हे बघा, मोहीम फसू शकते, पण योग्य वेळी विचार बदलला तर 9,000 जणांचे प्राण वाचतील. हे सगळं काळजीपोटी चाललंय का भीतीपोटी? काय हा? भीती? मला? माझं जर चुकत नसेल तर तुमच्यापेक्षा 2 मोहिमा जास्त लढलोय आणि जिंकलोय सुद्धा. आणि जिथे गरज तिथे माघार सुद्धा घेतली आहे. नानाजी पंत, माघार बिगार मला मान्य नाहीये आणि माघारच घ्यायची असं. ते देवळातले गाववाले आलेत. नाही, कुरकुंबाईची पौर्णिमेची ओटी भरायची म्हणतात. ठीक आहे ना मग. 2 बरीच झालं देऊळ बंदच आहे ना, बहादूर खानाच्या भीतीनं. तर त्या आईची मूर्ती पण घेऊन गेलाय तो. गाववाले म्हणतात की एवढं सगळे मावळे इथं जमलेचे आहेत, स्वतः तुम्ही इथं, भीती कसली? उत्सव करून हकलून द्या त्यांना. अरे, इथे जगतोय का मरतोय माहित नाही, उत्सव कसले करताय? हकला त्यांना. काय बोलताय? बहिर्जी, नानाजी पंत, देवीचा हा गोंधळ तुमच्या मनातला बी गोंधळ दूर करेल. चला, बहिर्जीचा शब्द नीट ऐका, तोच तोडगा आहे. वाज धम धम धमचा उखाडा, ताशा धडधडा, काळीचा धडा धडा, रात्र महिन्याची आहे हो. साकोसावा दूध भाव खडा, साकोसावा दूध भाव खडा, म्हातारा गडा पापाचा घडा, पुरेपूर त्याचा भरला हो. त्याच्या लग्नाची ठरली या येळ, आता काढा थोडीशी कळ. नको गडबड नकोच घाई, रावच पुन ठाई ठाई. शुभ उद्याचा हाय मुहूर्त, शुभ उद्याचा हाय मुहूर्त, नाही थडगत त्याची अलबत, ध्यान देऊनी ऐका हो. रुको जरा, सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का. कुरकुंभाई यान तुझी ग, मळवट भरला या मातीचा. लग्नाचा घालून गोंधळ येतो दर्शनाला, आई येतो दर्शनाला. आई उद्या भवानी, उद्या 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 भवानी उद्या. माहू रेणुके उद्या उद्या ग, माहू रेणुके उद्या. जगदंबाई उद्या उद्या ग, जगदंबाई उद्या. जगदंबाई उद्या उद्या ग, जगदंबाई उद्या.
हे तुमच्या चिडचिडीचं उत्तर अनाजी पंत. ही भीती होती मला म्हणून इतकी सावध आखली मोहीम. ठीक आहे, आता पुढे. पुढे संताजी, हा राव. तुला तुझा बाप किती आवडतो? हा, त्याच्या बिगर जगूच शकत नाही मी. तो आहे म्हणून तर मी आहे ना. वय ना. मग बहादूर खान सकाळी तुझ्या बापाकडे पोचायच्या आत बैरजीने दिलेला निरोप तुझ्या बापाकडे पोहोचला पाहिजे, नाही तर बाप हातचा गेला म्हणून समज. हा हा. 4 कोसावर आहे मालोजी आणि ह्याच्या हातात फक्त 1 प्रहर. अरे बाप जाईल आजचा. मला काय झालं, तो उभा काढतो ना ते आवरण केला. घोरपडे म्हणावं, घोरपडे. बहिर्जी गाण्यात म्हणाला तसं मराठी उलटे पळती. अवघड आहे काय? पण आज मराठ्यांना उलट पळावं लागलच. अनाजी पंत म्हणतात त्याप्रमाणे बहुधा आपल्या सगळ्यांच्या रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याशी पोचणार. रामबीररावाचा निरोप आल्या बगर इथून निघायचं तरी कसं? घ्या, आला निरोप. काढर तलवारी. बरोबर, आता रक्ताचे पाठ रायगडाच्या पायथ्याला लागणार. परत्यांचे. काय रे, निघायचं का? होय. हर हर निघायचंय पण उलट रायगडाकडे. लोक फिरले का? बाळा, हा, काल रात्री तुझी झोप नीट झाली नाही का? काहीच नाही झाली. अरे लका, पहिलीच लढाई तुझी आणि माग फिरायच्या बॉम्बा मारतोय सोय. तसं निरोपच आलाय रावांचा का खांतीतून निघायचं, तुम्ही इथनं उलट पळायचं आणि बेमानं ते ओलांडून हा? वाडे बोलायचे, इथं देवराईत घुसायचं. मग मुळशी खोऱ्यातून थेट रायगड. अडे बोलाई. अगं बाबू, कानाचं निशाण वर आलं की अरे खान काय, त्याचा दिल्लीतला बाप आला तरी तोडायचाच आहे. हा तर निघावं लागतंय बाबा. ते 35,000 आहेत म्हणून नाही, निरोप तसा दिलाय म्हणून. भेटूच आता रायगडावर. चल ग. आता 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 काय, निघावं तर लागणारच. कंक आंबेरावानं सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी विचार केला असं. चाल बिजली. चला ना. वाडे बोलायचं, जंगल यायचं, लगा मावळायचं नाही. आज इन मराठी चूहों को एक साथ चुट चुट के मारूंगा. रुको, क्या रुको? हमारे पास इतना वक्त नहीं है नजीब. ये चूहे तो जंगल में घुस गए. इनके पीछे जंगल में जाने की गलती मत करना बहादुर. अफजल ने भी यही गलती. आप पुरानी बातें छोड़िए. क्या अफजल नहीं, बहादुर खान खड़ा है. आंखें खोलकर सामने देखिए. वो डर के भागे. मराठे भागे तो कई बार है, लेकिन बिना लड़े पहली बार भागे हैं. उन्हें मालूम था कि हम 35,000 हैं, फिर भी सामने से 7,000 लेकर क्यों आए? और आए तो आए, वो भी बिना हमीर राव के. नामुमकिन. हम्बीर राव का दिमाग तलवार से भी तेज चलता है. तो हम्बीर राव कहाँ है? कहाँ है? हरा हरा! हरा हरा! लहान मोठं बायका पोरं कोणीही बघू नका, कापून काढा एकेकाला. काय चाललंय अनाजी पंत? बायका पोरं आहेत ती. बहादूर खान आपल्या बायका पोरांशी कसं वागलाय विसरलात का सर सेनापती? त्या बहादूर खानाला त्याचा बाप कोण आहे ते माहित नाही, पण आपला बाप तिथं रायगडावर बसलाय त्याचं काय? काय शिकवण आहे त्याची?
असे 10 बहादूर समोर आले तर उभे कापू. पण कुणी बाई समोर आली तर आई समजून तिच्यासाठी कमरेत वाकू. हे बघा सर, बस. राव बहादूर खान परत फिरण्याआधी समदे देव ताब्यात घेऊ. धनाजी, वरल्या अंगाला अडगळीची जागा. संदाजी, वय खायल्या अंगाला घोड्याची पागा. तर पेटलेली फट्टी मी विजवतो या सूर्याची. चला लवकर. अनाजी पंत, तुम्ही तुकोजीला घेऊन आईना महाल गाठा. मोरेश्वर आहे तिथं. तोवर भिकाजीला घेऊन मी खाटीक खाण्यातली जनावरं कापतो. छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही. आया बहिणींवर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही. जय भवानी.